तर मंडळी, आपल्या स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड. या स्वराज्याचा प्राण आणि याच स्वराज्याच्या रायगडावरती छत्रपती शिवरायांची समाधी आहे आणि छत्रपती शिवरायांच्या समाधीच्याच पाठीमागे वाघ्याची समाधी आहे, वाघ्या कुत्र्याची. आता आपण टीव्ही चॅनलच्या माध्यमातून पाहतोय की ही वाघ्या कुत्र्याची समाधी काढायची म्हणतात, परंतु खरंच या वाघ्या कुत्र्याच्या जागेवर कुणाची समाधी आहे याची रहस्यमय माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. मंडळी, ही माहिती पाहून अक्षरशः आपल्या डोळ्यातून पाणी येईल की आजच्या परिस्थितीत सुद्धा छत्रपतींच्या नावावर जगणारे कितीतरी लोक आहेत. आपण छत्रपती शिवरायांचे मावळे आहात ना, छत्रपती शंभूराजांचे मावळे आहात ना, तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा. ही खरी माहिती आहे. मी माया जाधव, मराठी हिस्ट्री आणि भटकंती या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे. तर मंडळी, छत्रपती शिवरायांनी हे सुंदर स्वराज्य निर्माण केलं. 3 एप्रिल हा दिवस, कारण 3 एप्रिलच्याच दिवशी 12 वाजता दुपारी छत्रपती शिवरायांनी आपला देह या रायगडावरती ठेवला आणि संपूर्ण स्वराज्यामध्ये दुःख पसरलं. तर मंडळी, छत्रपती शिवराय गेल्यानंतर किल्ल्याच्या बाहेर सुद्धा ही बातमी पसरून दिली नाही कोणालाच. सोयराबाई साहेब यांनी स्वार्थासाठी केवळ की माझा मुलगा राजा बनावा आणि लवकरात लवकर बनावा म्हणून ही बातमी सुद्धा पसरवून दिली नाही. बघा, ज्यावेळी छत्रपती शंभूराजे आपले पन्हाळगडावरती होते त्यांना सुद्धा बातमी कळून दिली नाही. सोयराबाई छत्रपती शिवरायांच्या पत्नी आणि काही लोकांनी साथ दिली त्यांना आणि ही बातमी शंभूराजांना सुद्धा कळून दिली नाही. आणि छत्रपती शिवरायांचा अंतिम विधी रायगडावरती असलेल्या जगदेश्वराचे मंदिर म्हणजे महादेवाच्या मंदिरासमोर छत्रपती शिवरायांची चिता त्या ठिकाणी तयार करण्यात आली आणि छत्रपती शिवरायांना त्या ठिकाणी अंतिम विधी देण्यात आला. आणि त्या ठिकाणी अशी कथा सांगितली जाते पुढे की त्यावेळेस छत्रपती शिवरायांचा एक कुत्रा होता, त्याचं नाव वाघ्या होतं आणि हा वाघ्या कुत्रा छत्रपती शिवरायांच्या अंत्यविधीच्या वेळी त्या ठिकाणी होता. कथा आहे ही, सांगण्यात येते. महाराजांचा अंतिम विधी झाल्यानंतर सगळी लोक परत माघारी चालली. वाघ्याला वाटलं की पालखीमध्ये आपलं राजा नाहीत म्हणून वाघ्याला दुःख झालं आणि वाघ्याने छत्रपती शिवरायांच्या चितेत उडी मारली. वाघ्याने आपला देह त्या ठिकाणी समर्पित केला अशी कथा सांगण्यात येते. पुढे आपण जाणणारच आहोत खरे काय आणि खोटे काय. 2 ते 3 महिन्याचा काळ गेला. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर ही बातमी कळायला शंभूराजांना. शंभूराज पन्हाळगडावरती होतं. राज त्या ठिकाणी आले. 3 महिन्याचा काळ गेला. राज गडावरती आलं. सगळी माहिती असेल तुम्हाला इतिहास, तरी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. सगळ्या मंत्र्यांनी घाट घातला होता की शंभूराजांपर्यंत बातमीच गेली नाही पाहिजे. त्याच्या आधी राजाराम महाराजांना राजे करायचे हा डाव घातला त्या ठिकाणी, परंतु शंभूराजे रायगडावरती आले आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या समाधीचं बांधकाम त्या ठिकाणी स्वतः शंभूराजांनी करून घेतलंय. बघा, 12 फूट खड्डा खणला होता, 2 कमानीचं बांधकाम केलं आणि या 2 कमानीच्या मध्यभागी छत्रपतींचे अस्थी होत्या आणि वर अष्टकोनी चौथारा बांधला काळ्या दगडात. अगदी हे शंभूराजांचे काम आहे, लक्ष देऊ नये का. आणि यावेळी छत्रपती शिवरायांच्या पत्नी पुतळाबाई साहेब फार प्रेम होतं महाराजांवरती आणि छत्रपती शंभूराजांवरती सुद्धा फार प्रेम होतं. स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम करत होत्या आणि त्यावेळी पुतळाबाई साहेब शंभूराजांची वाट पाहत होत्या. डोळ्यात पाण्याच्या धारा वाहत होत्या. राजे त्या ठिकाणी आले. शंभूराजांना छत्रपती शिवरायांचे अखेरचे शब्द काय होते ते सांगण्याचे काम, तो निरोप पोचवण्याचे काम पुतळाबाई साहेबांनी केलं शंभूराजांना आणि सांगितलं की मला इथं राहायचं नाही, मला सती जायचंय. शंभूराजांनी अनेक वेळा प्रयत्न केला समजावण्याचा, परंतु त्या ठिकाणी ऐकलं नाही पुतळाबाई साहेबांनी. आणि मंडळी, पुतळाबाई साहेबांनी छत्रपती शिवरायांचे जोडे मांडीवर घेऊन ज्या ठिकाणी शिवछत्रपतींना अग्नी देण्यात आला होता त्याच जागेवरती चिता रचली गेली आणि स्वराज्याच्या महाराणी पुतळाबाई साहेब त्या ठिकाणी सती गेल्या. आणि मंडळी, स्वतः छत्रपती संभाजीराजानं छत्रपती शिवरायांच्या समाधीच्याच जवळ पाठीमागे पुतळाबाईंची समाधी बांधली होती. दगडी चौथरा, खरी जागा मासाहेब पुतळासाहेबांची आहे बघा, समाधीची जागा. पुढे नंतर छत्रपती शंभूराजांनी 9 वर्षे राज्य केलं. तुम्हाला सगळं माहीत आहे की औरंगजेब महापापी आला, राजांना पकडलं, सगळ्या घटना पुढे घडत गेल्या.
आणि छत्रपती शंभूराजानंतर हे स्वराज्य चालवण्याचे काम पुढे छत्रपती शंभूराजांचे पुत्र शाहू महाराज सुटून आले कैदेतून औरंगजेबाच्या आणि नंतर त्यांनी परत राज्य केलं। आणि छत्रपती शाहू महाराजांचं राज्य झाल्यानंतर बघा, शाहूंचा पुत्र, या शाहूंच्या पुत्राला पेशव्यांनी कैद केलं साताऱ्याला, लक्षात ठेवा। आणि हे राज्य पेशव्यांच्याकडे गेले, सरळ मार्गाने गेलेले नाही, हे राज्य कैद केलं शाहूंच्या मुलाला। आणि त्यावेळी बंड सुद्धा घडलं होतं साताऱ्यामध्ये। साताऱ्यामधल्या कित्येक लोकांनी विरोध केला होता, परंतु हा विरोध त्यांचा मोडून काढला पेशव्यांनी आणि पेशव्यांनी पुढे राज्य केलं। लक्ष देऊन ऐका, ज्या वेळेला पेशव्यांच्या ताब्यामध्ये असणारा हा रायगड होता आणि पेशव्यांच्या ताब्यातून हा रायगड ज्यावेळी इंग्रजांकडे गेला, त्यावेळी इंग्रज अधिकाऱ्याने केलेले वर्णन आहे त्या अधिकाऱ्याने की छत्रपती शिवरायांच्या समाधीची काय अवस्था झाली होती। समाधी पडलेली होती, गवत उगवलेलं होतं, इंग्रज अधिकाऱ्याने वर्णन केले, अशी परिस्थिती होती बघा। म्हणजे पेशव्यांनी लक्ष दिलंय का छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीकडे? राज्य केलं, छत्रपती शिवरायांच्या नावाखाली राज्य केलं, आपले वाडे बांधले, परंतु छत्रपती शिवरायांच्या समाधीचं काम सुद्धा पेशव्यांना करता आलं नाही, हा इंग्रज अधिकाऱ्यांनी पुरावा दिलाय। आणि नंतर आपल्याला माहीत आहे इंग्रजांनी कुणालाही त्या किल्ल्यावर जाण्यास बंदी केली होती, कुणाला जाऊन देत नव्हते। शेकडो वर्षाचा काळ गेला, अहो लोकांना समाधीचा विसर पडला होता, एवढी भयानक अवस्था झाली होती त्यावेळेस। कुठे आहे समाधी हे सुद्धा माहीत नव्हते लोकांना। आणि पुढे नंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी ही समाधी शोधून काढली, म्हणजे पाहिली ही समाधी, गवतातून दगडीतून जाऊन पाहिली, शोध घेतला समाधीचा खरा, आणि पहिली शिवजयंती त्यांनी साजरी केली, ही खरी माहिती। प्रश्न जो आता निर्माण झालाय की छत्रपती शिवरायांच्या शेजारी असणारी ही वाघ्याची समाधी आली तरी कशी आणि ही कुणी बांधली समाधी, हा प्रश्न पडलाय। आता लोक म्हणतात, छत्रपती संभाजीराजे आत्ताचे म्हणतात की ही समाधी काढून टाका वाघ्याची, खरं आहे ते काढून टाकली पाहिजे। तर मंडळी, चिंतामण गोगटे या लेखकाने, या इतिहासकाराने महाराष्ट्र देशातील किल्ले नावाचे एक पुस्तक लिहिलेले होते आणि या पुस्तकामध्ये या वाघ्या कुत्र्याची ही कहाणी लिहिलेली होती बघा। अगोदर सांगितल्याप्रमाणे वाघ्याने चितेमध्ये उडी टाकली याची कहाणी लिहिली होती। आणि हे पुस्तक ज्या वेळेला प्रकाशित झालं, हे पुस्तक राम गणेश गडकरी यांच्याकडे हे पुस्तक पोहोचलं आणि राम गणेश गडकरी यांनी या पुस्तकातील वाघ्याची कहाणी ऐकली। अहो, कहाणीच अशी होती की अक्षरशः डोळ्यात पाणी येईल अशी एक प्रामाणिक कुत्र्याची कहाणी होती। त्यांना ही सर्व कहाणी खरी वाटली आणि त्यांना वाटले की याच्यावरती एक नाटक तयार करावं आणि राम गणेश गडकरी यांनी एक नाटक तयार केले, त्याच्यावरती राज संन्यास। आणि हे संपूर्ण नाटक वाघ्या कुत्र्याला समर्पित होतं बघा। नाटकाचा अर्धाच भाग झाला आणि सर्व लोकांना खरं वाटलं बघा। हे नाटक म्हणजे वाघ्या कुत्र्याची जी कथा आहे ती सगळ्यांना खरी वाटली। आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर चिंतामण गोगटे यांनी किल्ल्याच्या जवळपास जाऊन काही धनगर समाज यांच्याकडून माहिती काढली होती की बाबा खरंच वाघ्या कुत्रा होता का। काही लोक गाण्यातून, त्यांच्या माहितीतून धनगर समाजाचे हे पुस्तक लिहिलं गेलं होतं। नंतर पुढे चिंतामणी केळकर यांनी वाघ्या कुत्र्याची समाधी 1936 साली रायगडावरती उभारली बघा। आणि ही बातमी सगळ्यांना खरी वाटायला लागली। आपण इतिहासाचा अभ्यास केला, तो शेकडो वर्षाचा जरी काढला इतिहास, तरी छत्रपती शिवरायांच्या जवळ कुठलाही वाघ्या कुत्रा नव्हताच, अजिबात नव्हता। कितीतरी लोकांनी त्याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठेही वाघा कुत्रा नव्हताच। परंतु केवळ ही अफवा पसरवून हा इतिहास त्या ठिकाणी लोकांच्या डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला लोकांनी बघा। आणि या ठिकाणी मूळ जी समाधी होती ती राणी पुतळाबाई साहेब यांची होती। खरंच छत्रपती शंभूराजांनी या ठिकाणी समाधी बांधली होती, परंतु पुढे काळ गेला, त्याची दुरुस्ती झाली नाही, ऊन वारा पाऊस याच्यामुळे ही समाधी उद्ध्वस्त झाली होती आणि या ठिकाणी वाघ्याची समाधी अशा प्रकारे बांधण्यात आली। त्यामुळे मंडळी, ज्यांनी हे सुंदर स्वराज्य निर्माण केलं, ज्या शिवछत्रपतींच्या पत्नीनं शंभू बाळावरती एवढं प्रेम केलं, त्या शिवछत्रपतींच्या पत्नीची समाधी खरी आहे त्या ठिकाणी आणि पुन्हा उद्धार त्या समाधीचा व्हावा। आणि आत्ताचे छत्रपती संभाजी महाराजांनी पुढाकार घेऊन खरंच ही समाधी परत बांधावी होती तशी, ही आग्रहाची विनंती, ही माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केला, आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा थोडक्या मोडक्या भाषेत
या गोष्टीला आपण सपोर्ट करा आणि खरा इतिहास लोकांच्या समोर आणण्याचा आपण प्रयत्न करा। त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। छत्रपती शिवाजी महाराजांनंतर, छत्रपती शंभूराजांनंतर, छत्रपती शाहू महाराजांनंतर हे जे राज्य आहे ते खेचून घेतलं पेशव्यांनी। काही पेशवे चांगले होते तर काही पळपुटे होते, परंतु शिवछत्रपतींच्या समाधीचा विकास त्यांना करता आला नाही। पुढे नंतर 1927ला छत्री बांधली बघा। तर मंडळी, इंग्रजांचं राज्य गेल्यानंतर भारत स्वतंत्र झाला आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर खूप सरकारे आली नि गेली, परंतु गडकिल्ल्यांची सुधारणा झाली नाही। तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। जय शिवराय, जय शंभूराजे।